जे येतोय आपण सहजपणे किल्ल्यावरती, ते त्या काळात असं नसणार आहे. त्या काळी पायऱ्या या किल्ल्याच्या अशा असणार आहेत की जो गनिम आहे तो सहजपणे किल्ल्याला येऊ शकत. इंग्रजांनी जेव्हा ही मोहीम घेतली हातात की जेवढे पण आपल्या स्वराज्यामध्ये गडकोड आहेत त्यांची नासधूस करायची, कारण का त्यांना ही गोष्ट माहिती होती इथला भारतीय नागरिक गड किल्ल्यावरती गेला तर गड किल्ल्यामध्ये अशी जादू आहे, अशी गोष्ट आहे की तो तिथून ऊर्जा घेईल आणि बंड करेल आपल्या विरुद्ध. म्हणून इंग्रजांनी 1818 मे महिन्यामध्ये त्यांचा एक मेजर होता, मेजर प्रॉथर, त्यांनी स्वराज्याचे जेवढे पण किल्ले आहेत त्या किल्ल्यांची नासधूस करायचा, त्यांच्या पायरी मार्ग बुरुज असतील तटबंदी असतील याची नासधूस करायचा निर्णय घेतला. आणि आपल्या गडकोटांची अवस्था नंतरच्या काळात थोडीशी हलाखीची झाली, पण असो आता भरपूर हात आलेत जे गड संवर्धनाचं काम करतात. लोक जागृत होतात, ते सगळ्या गडकोटांना आपल्याला असंच नीट ठेवायचं, कारण काय गडकोट म्हणजे शिवराय आणि शिवराय म्हणजे गडकोट, हे समीकरण खूप आधीपासूनच मराठी माणसासाठी आहे. तेच आपल्याला परत जागृत करायचं.